नमस्कार सर. हा नमस्ते सर. प्रभाग क्रमांक 12 मध्ये श्री शौकत अली शेख साहेब हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहेत. काय सांगसाल सर? सर एक तर आम्ही इथं जे उभा राहिलो इथं एक तर काँग्रेस पक्ष नव्हता इथं. तर आम्ही 40 वर्षाच्या नंतर ह्या रुपीनगर शहरामध्ये एक काँग्रेस पक्षाला आम्ही एक नवीन जीवदान दिलेलं आहे सर इथं. तर ह्या रुपीनगर मध्ये इतक्या समस्या आहेत की एक तर पहिला मेन रेड झोनचा प्रश्न आहे आणि रेड झोन असल्यामुळे इथं कुठली सुविधा होत नाहीये. सुविधा जर बघायला गेलं तर किंवा आपण घराचं बांधकाम करायला गेलं तर डायरेक्ट पालिका म्हणते का तुमच्याकडे परमिशन आहे का. परमिशन नसेल तर ते डायरेक्ट घर पाडायला तयार होते ते काय. आणि इथं ड्रेनेज लाईनचा बी प्रश्न भरपूर हे झालेले. इथं भाजी मंडई नाहीये सर. आणि लोकांना जे लोक व्यवसाय करतील तर त्यांचं मोठे घेऊन त्यांना रोडवरती उभा राहावं लागत आहे सर. त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेवर एक प्रस्ताव मांडून किंवा ह्या रुपीनगर याच्यामध्ये एक भाजी मंडई झाली पाहिजे, शौचालय झाले पाहिजे आणि महिलांसाठी एक काहीतरी स्वयंरोजगार असं एक उपलब्ध करून देण्याची एक आमची इच्छा आहे इथं गावावर. आणि इथं काय झालेलं आहे का बाहेरचे भरपूर लोक इथं नाही का म्हणजे कामाने आलेले तिथं. तर मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पुन्हा सातारा सांगली आहे काय. तर इथं सगळे म्हणजे हा कामगार वर्ग आहे सर. इथं पूर्ण कामगार वर्ग आहे इथं. आणि इथं पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे का एक दिवसाआड पाणी येते सर. आता एवढ्याशी पब्लिक मध्ये जर दिवसाआड पाणी येत असेल तर समजा एक दिवस आलं तर दुसऱ्या दिवशी नाही आलं तर पाण्याचा मोठा लोकांसमोर समस्या आहे. ही एक समस्या आम्ही नगरपालिकेमध्ये घेऊन जाणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं लहान मुलाला खेळासाठी चिल्ड्रन नाहीये. ते चिल्ड्रनचे कामाला नगरपालिकेकडून आम्ही अपेक्षा करू शकतो की बाबा इथं आम्हाला रुपीनगरमध्ये लहान मुलाला खेळासाठी चिल्ड्रन झालं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासाठी जर बाहेर जायचं असेल तर त्याला ही सेवा रिक्षाची किंवा कशाची तरी अशी एक व्यवस्था आम्ही करून घेणार आहोत सर. सर तुमचं पालिके निवडणुकीमधील प्रभागातील विजन काय आहे? तुमचं म्हणजे ध्येयधोरण काय आहे? पुढचं ध्येयधोरण काय आहे? आता संकल्प असा आहे सर, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही हा रुपीनगरचा काय पलट केल्याशिवाय राहणार नाहीये. हे एक आमचं पूर्ण ध्येय आहे. आणि नागरिकाला आव्हान आहे का तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर त्याचं आम्ही सोय करून देऊ सर इथं. तर मी माझं नाव आहे शेख शौकत अली शेख नूर. मी काँग्रेस पक्षातर्फे उभा आहे इथं म्हणजे लढत आहे इथं. तर माझी एकच इच्छा आहे की बाबा इथं आहे ना का काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर बटन दाबून शेख शौकत अली शेखला निवडून द्यावा. ही एक माझ्या जनतेची एक विनंती आहे. माझा क्रमांक आहे ओपन मधून लढतो सर मी. आणि माझं प्रभाग क्रमांक 12D आहे. तर इथल्या जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करून द्यावा. ही एक माझी जनतेकडे माझी कळकळीची विनंती आहे का काँग्रेस पक्षाला विजय करून द्यावा म्हणून. नाव आहे शेख शौकत अली शेख नूर. मी काँग्रेस पक्षातर्फे उभा आहे इथं म्हणजे लढत आहे इथं. तर माझी एकच इच्छा आहे की बाबा इथं आहे ना का लढतो सर मी. आणि माझं प्रभाग क्रमांक 12D आहे. तर इथल्या जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करून द्यावा. ही एक माझी जनतेकडे माझी कळकळीची विनंती आहे का काँग्रेस पक्षाला विजय करून द्यावा म्हणून.